मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ आणि पहाटेचं दर्शन गावचं. तर तुम्हाला मी गावच्या आमच्या परिसरातील थोडी झलक दाखवणार आहे. आता चाललो आहे मी पाताडेवाडीत. हे प्रसादचं घर आहे निंगावले, दाखवतो मित्रांनो तुम्हाला. आणि हा सीझन आहे आता आंब्याचा सीझन आणि मार्च महिना शिमग्याचा सीझन आहे मित्रांनो. हे बघा आंब्याची सुरुवात झाली होती, पण हे बघा खार पडल्यामुळे हे खराब झालं आहे. हे बघा हे प्रसादचं घर. प्रसादच्या घरी फक्त प्रसादचे पप्पा असतील, अण्णा दुसरं कोण नसेल. आता बघूया, कारण प्रसादच्या घरी सगळी मुंबईला आहेत, प्रसाद आणि मम्मीच पण, दोघी पण. बघा हे पण मित्रांनो चोतापुरी आंब्याचं झाड आहे. त्याला पण तुरे आले होते म्हणून पूर्ण खराब झाले, ते खार पडले आंब्यावरती. हे बघा हे प्रसादचं घर. हे माऊलीचं घर, संदीप माऊली. हे डबल दिसतंय घर तुम्हाला मित्रांनो. आणि खाली सुनीलचं घर, नारलीच्या झाडाच्या खालचं घर, प्रथमेशचं घर. आणि ही मित्रांनो आहे शाळा. आमच्या वाडीतील ही शाळा आहे. आता चाललो आहे, प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे. सकाळचा माहोल असतो ना, न्याहरी करायची, चपाती भाजायची, भाकरी भाजायची, सकाळचे गावचा धूर. ॲक्च्युली आता हे गावचे धूर ना बघायला भेटत नाही, कारण सगळीकडे स्लॅब झाल्यामुळं, सगळ्यांच्या घरी सिलेंडर असल्यामुळे गॅस. वहिनी जाता कुठे? पोस्टात. अच्छा, या जाऊन या. वहिनी पोस्टात निघाल्या मित्रांनो. हे आहे शाळा आमची, तुम्ही बघितला सरच. वाव, हे बघा कोणाचा तरी चिरा आलाय घर बांधण्यासाठी. जाऊ देवाची या गावा देव. वाव, आणि मित्रांनो ही आहे आमची पाताळेवाडीची झलक. मित्रांनो हे समोरच आहे ओंकार पाताळेचं घर. अजून काम ना खूप बाकी आहे, काम पेंडिंग आहे अजून. प्लस येणार, लादी येणार, गेट येणार, बाहेरून मंडप येणार. आणि हे मित्रांनो बघायला भेटेल तुम्हाला हा वाडा. खूप वाडा आहे ना, खूप जुन्या काळामध्ये वाडा असे असायचे घराच्या बाजूलाच, गाई आणि बैलसाठी. आणि आत्ता कुठे बघायला मिळणार नाही, कारण गाई पण त्याच्यामध्ये नाहीच आहेत. आता इतर वापर ह्याचा होतो. समोर ना चिंच आहे, चिंचावरनं खूप चिंच. आता हे निलेश पाताळेचं घर. वाव, सुंदर. गावचा परिसर म्हणजे एकदम कसाही असू द्या, झाडाझुडपामध्ये. मित्रांनो गावचा परिसर आहे ना, कसाही असू द्या, झाडाझुडपामध्ये कुठेही असू द्या, पण एक नंबर, लाजवाब. कारण हे सुख कुठंच बघायला मिळत नाही, ना कुणाची कटकट, ना कुणाची. हे बघा हे सुनील पाताळेचं घर. नको, हे बघा सकाळ सकाळ सूर्याची किरणं कोवळी पडले, त्यांनी ही बसले ओपाईला बसले. सकाळ सकाळ न्याहारी चाललंय. काय? पावट्याची भाजी होय ना. ही पावट्याची भाजी सकाळ सकाळ चाललंय इथं. सुनील पाताळेचं घर दाखवतो मित्रांनो तुम्हाला. कारण सुनील पाताळ्यांचे मेहुणे रोहित मुंडेकर हे माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे करतात. खूप सुंदर बांधले, अजून खूप काम बाकी आहे अजून सुनीलचं. तुझा मामा ना रोहित मुर्डेकर ना, लाईक करतो माझ्या व्हिडिओला वगैरे. तुझ्या व्हिडिओ झाले होते ना डान्स, त्या डान्सला लाईक केला होता. डान्स कसा तू नपूर कशी कसं काय शिकली डान्स वगैरे करायला? एवढा कसं शिकली डान्स करायला? स्वतःच्या मनान की
स्वतःच्या मनात आवड आहे तुला ना? बघा मित्रांनो, खूप सुंदर डान्स करते. माझ्या व्हिडिओमध्ये आहे ना शॉर्ट व्हिडिओ मी टाकली होती एखादी, आणि इंस्टावर आणि फेसबुकवर पण आहे. तर खूप सुंदर डान्स करते हिच्यात. आणि आमच्या खापरावडीच्या भारुडामध्ये यावर्षी आम्ही भारूड ओपन केलं, त्यावर्षी तुम्हाला तिने डान्स केला आहे. एक गाणं आहे नवरा देवीचं गाणं, त्याच्यावर मग तिने खूप सुंदर डान्स केला, भारी वाटलं पण. आणि तिला खूप आवड आहे. आणि तिची ॲक्टिंग, तिची जे डान्स करण्याची स्टेप आहे ना खूप सुंदर. म्हणजे या वयात पण तिला खूप समज आहे, म्हणजे कसं कुठे काय केलं पाहिजे. तर खूप सुंदर नाचते, खूप सुंदर नाचते तू नूपूर. मस्त. हा, अशीच पुढे नाचत राहा, प्रगती करत राहा. ओके. जास्त मित्रांनो मी सगळीकडे जाणार नाही आहे. हे राजूदादा पाताडे यांचं घर. वाव. आणि हे वरती साहिल पाताडे यांचं घर आहे. बघा, यांच्याकडं घरी कोण नसतं पण येतात, जेव्हा वेळ भेटेल ना त्यावेळेला येत राहतात. साहिल, ए साहिल, काय बघा हे तुझे आता ना नवीन. अच्छा, वा. कधी मित्रांनो, हे आहे धनंजयचं घर. आणि इथं ना अक्षयचं हे बनवलं. ॲक्च्युली हे घराचं काम चालू होतं त्याच्या, म्हणून छोटासा सामान ठेवायला त्यांनी हे बनवलेलं आहे. हे बघा. आणि हे मिलिंद आणि सुदर्शन, हे आमचं मोठं घर, जुनं घर. हे आमचं मित्रांनो सगळ्यात जुनं घर आमचं इथे होतं. तर आता कसं वेगवेगळं प्रत्येकाने बांधल्या गेलं आहे. आणि पुढे हे अक्षयचं घर. हे धनंजयचं खाली. हे बघा, अक्षयचं काम आता थोडंसं आता सुरुवात केली. काम कंप्लीट होईपर्यंत ना पूर्ण खूप टाईम लागतो. हे बघ, वा. गावचा परिसर म्हणजे एक नंबर. बघा, तुम्हाला अशा खोपटी गावाला लाकडं अशी बघा, ही लाकडं आहेत ना मित्रांनो, ही अशी लाकडं, ही आगोट महिन्याचा सगळा जमा आहे. लाकडं बघा, ही बघा एवढी लाकडं आहेत, म्हणजे भरपूर धाड मारलेली आहे. हे बघा, आता हे पूर्ण खोपटी, ही याला खोपटी बोलतात, खोपटी भरणार पूर्ण. ही हे सुशांत आणि दीपेशचं घर. आत्ताचं काम, अजून काम तर खूप बाकी आहे. प्लास्टर होणार, लादी होणार. हे अरविंदाचं घर. अरविंदाच्या घरी कोण नाही मला वाटतं. निर्गुण येतो जातो, काय समजत नाही. कोणतरी आहे वाटतं आतमध्ये, माकडात वाटतं. हे का मित्रांनो, हे अरविंदाचं घर. पूर्ण जाले घराच्या वाटली. वाव. तर मित्रांनो, असा झालं आहे पहाटेचं दर्शन. गावाला सगळीकडे आहे ना धडपड आहे प्रत्येकाची कामाच्या जायला. हां, तू घरी जा आणि तुला वाव, सुंदर. तर मित्रांनो, आता मी जातो इथे अक्षयच्या घरी. अक्षयच्या घरातून हे बघा, अक्षयचं घर वरती, आणि त्याच्यानंतर हे धनंजयचं घर. हे आहे यशचं घर. धनंजयच्या घरी मस्त बनवलं आहे, ग्रीन, एकदम ग्रीन, सुंदर. आणि हे यशचं घर. यशच्या घरीने एक फक्त बैल आहे. आमच्या मित्रांनो भावकीमध्ये आहे ना, आमच्या आता एकच अक्षयच्या घरी, सॉरी यशच्या घरी फक्त आमच्या इथे एकच फक्त बैल राहिला आहे. नाही तर प्रत्येकाची गाई आणि बैल हे आता नाही आहेत. जसे जसे म्हातारे होत गेले ना, तसे तसे बैलसुद्धा काही ऑफ झाले. त्याच्यामुळं आता हे कमी आहे. इथे गावात कोण राहत नाही जास्त, ठराविक लोक गावामध्ये राहतात. आमचा हे सर्कल नाका इथला बघा. हे उमेशच्या घराजवळ जायला इथं बसायला गेले कट्टाने. हे उमेशचं घर.
अजून उमेशचं पण घराचं काम बाकी आहे मित्रांनो. बघा गावाला खूप सुंदर घरं बनवली जातात. खूप काम बाकी आहे अजून. इकडे आला मित्रांनो निगावलेवाडी जायचं, पण आता मी जात नाही आहे कारण खूप उशीर झाला आहे. वाव मित्रांनो, आत्ता मी हा व्हिडिओ इथं थांबवतो आहे कारण आता खूप उशीर झाला आहे मला, कारण बाकी पुढची पण मला कामं आहेत. तर भेटू आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओला. आणि आपल्या कोकणचं आमच्या खापरावाडीतील कसं दर्शन झालं ते नक्की सांगा. आणि अशाच पुढे आपला व्हिडिओ भेटत आपण बघत राहू. सगळ्यांना बाय बाय.